लोकशाही न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. एक नजर जिल्ह्यातील घडामोडीकडे. जिल्हा झटपट जी दडपली जाते ती बातमी. लोकशाही नेटवर्क. सेलू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव साजरा. सेलू तालुका प्रतिनिधी निजली तरवडगे आप्पा यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सार्वजनिक ठिकाणी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिवजन्मोत्सव थाटामाटात संपन्न झाला. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. माजी सैनिक विजेंद्र जोंधळे यांनी केली स्वच्छता. नांदेड प्रतिनिधी रविकांत गायकवाड यांच्याकडून हा रिपोर्ट. माजी सैनिक विजेंद्र जोंधळे यांनी कुसुम सभागृह ते रेल्वे स्टेशन रोडवर अनेक दिवसापासून अस्वच्छता असल्याने त्यांच्या निदर्शनास आल्याने घाणीचे साम्राज्य दिसत असल्याने कर्मचारी स्वच्छतेला हात न लावल्याबद्दल त्यांनी स्वतः विजेंद्र जोंधळे माजी सैनिक यांनी हात लावून सर्वसामान्य जनतेला स्वच्छ भारताची जाण करून दिली. त्याबद्दल त्यांचे नांदेडवासियांच्या वतीने व सामान्य माणसांकडून सर्व स्तरावर त्यांचे आज रोजी कौतुक होत आहे. रात्रीची वेळ वाढवण्याची नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्याकडे एमआयएम पक्षात केली मागणी. रमजान महिना सुरू झाल्याने रात्री व्यापाऱ्यांना व उपवास असणाऱ्या जनतेसाठी रात्रीचा वेळ दुकानासाठी वाढ करण्यात यावी अशी मागणी एमआयएम पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष सय्यद मोईन यांनी आज रोजी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे. असे निवेदन त्यांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत मान्यवरांची उपस्थिती होती. दारिद्र्य निर्मूलन समिती महाराष्ट्र शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन 23/1/2026 पासून प्रारंभ. सामाजिक वनीकरण परिक्षेत्र विभाग नांदेड यांनी मौजे मरडक बुद्रुक खुद तालुका जिल्हा नांदेड येथील गट नंबर 75 क्षेत्र 10 हेक्टर अधिक मध्ये अगोदरच घनवन रोपवन रोपवाटिका रोप लागवण झाली असताना त्याच ठिकाणी पुन्हा हेच कामे दाखवून शासनाच्या योजनेची ऐशी की तैशी करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला व शासनाची दिशाभूल करून अपहार करणाऱ्या श्री राहुल श्रीरंग सोनवणे, श्री गिरीश गणपती कुरुडे, वन रक्षक श्री अशोक सायना कॅद्राळवाळ वनपाल, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र नांदेड यांच्यावर गुन्हे नोंद करून तात्काळ नोकरीतून बडतर्फ करावे. याकरिता दिनांक 23/1/2026 पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले असल्याने या निवेदनाची प्रत मान्य जिल्हाधिकारी यांना देण्यात आली. या निवेदनावर
निवेदक रमेश नामदेवराव भालेराव, वय 60 वर्ष, मुक्काम वाडी, आशिषनगर, नांदेड यांची प्रामुख्याने मागणी केलेली आहे. रोपवाटिका रोपवन या कामामध्ये गेल्या 4-5 वर्षापासून अतोनात भ्रष्टाचार झालेला आहे. एकच काम 10 वेळ दाखवून शासनाची फसवणूक करून आजी माझी कर्मचारी अधिकारी यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे. त्याचा पूर्ण अभिलेखे जप्त करून त्यांच्यावर कडक कारवाई होण्यासाठी दिनांक 23 जानेवारीपासून नांदेड राशन प्रणाली अंतर्गत पात्रता हे आयुसीमा पुनरीक्षण वाढ करण्याची MPG ची मागणी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्याकडे. मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर या संघटनेने केली जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी. या निवेदनावर इंजिनियर अब्दुल समद, जिल्हाध्यक्ष सय्यद अनवर, तामटकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेख इब्राहिम, मोहम्मद इजेमाम, शेख कलीम, मोहम्मद युनुस, संदीप वायवळ यांच्यासह अनेकांचे या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहे. पाहूया याची एक झलक. आज दिनांक 18/2/2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस अँड वेलफेअर परभणी जिल्ह्यातर्फे एक निवेदन देण्यात आलं. त्या निवेदनामध्ये अशी मागणी करण्यात आली आहे की TPDS आणि NFSA म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा खाद्य सुरक्षा कायद्याअंतर्गत जी उत्पन्न मर्यादा ठेवलेली आहे ती फारच जुनी आहे. ती म्हणजे 59,000 रुपये व 44,000 ठेवण्यात आलेली आहे, जी अत्यल्प आहे. या रकमेमध्ये लोकांना घरभाडेसुद्धा देणे शक्य होत नाही. तर आता जे महागाई वाढलेली आहे व जे प्राईस इंडेक्स वाढलेलं आहे त्यानुसार कमीत कमी 1.5 लाखापर्यंतची तरी ह्याची मर्यादा व्हायला पाहिजे, जेणेकरून लाभार्थींना फायदा होऊ शकतो. तसेच हे योजना कमी उत्पन्न मर्यादा ठेवल्यामुळे जवळपास 75,000 लाभार्थ्यांना खाद्य सुरक्षा कायद्या कव्हरेजच्या बाहेर ठेवण्यात आलेले. म्हणून आम्ही सर्व मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिसचे अध्यक्ष, मी कोऑर्डिनेटर, हे सर्व आमचे एक शिष्टमंडळ यांची भेट घेऊन ही उत्पन्न मर्यादा वाढवण्याबाबत निवेदन दिलेले आहे. याबाबत सविस्तर शासन स्तरावर सुद्धा कारवाई चालू आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बजाज शोरूमची घटना. परभणी शहरातील गोगो नावाचे बजाज ऑटो वाहन चालक त्रस्त शेख नजम यांनी 6,76,000 रुपये किमतीचा हा ऑटो खरेदी केला. त्याचे 6 महिने हप्ते केली, परंतु 6 वेळेस त्या ऑटोला दुरुस्ती करावी लागली तरी दुरुस्त होईना. हा काय प्रकार नज्जम यांच्याकडून घेतलेला लोकसभेने निवडणे आढावा. बजाज कंपनी या बजाज कंपनीचे गोगो नावाचा ऑटो आहे. त्याची किंमत 6 लाख काहीतरी आहे, 76,000, 6,76,000. तर त्या ऑटोची परिस्थिती अशी आहे, घेतल्या 1.5 महिन्यापासून 6 वेळेस बंद झाला आणि बंद झाल्यामुळे ग्राहकाला कशा प्रकारे त्रास व्हायले त्याची एक आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. हां, बोला, तुमचं नाव? माझं नाव सय्यद नदीम सय्यद हैदर अली. हां.
माझा हा ऑटो घेतला, माझा पाय तुटलेला आहे हां. आणि 6 वेळेस मी एजन्सीला संपर्क साधला आणि गाडी ओळख घ्यावा लागतो मला हां. गाडी बरोबर त्याचा सोल्युशन निघत नाही आणि हप्ता तर भरावा लागतो मला.